नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा आपण काय करत आहोत 2017 पासून ते 2023 पर्यंत कंबाईनच्या खास करून गट ब आणि गट क च्या जिओग्राफी वरती कोणकोणते क्वेश्चन आलेले आहेत आणि ती कशी सॉल्व्ह करायची या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। खूप अफलातून ट्रिक्स पण मध्ये सांगेल मी आणि कोणत्या क्वेश्चनला कोणत्या पद्धतीने टॅकल करायचं ते पण आपण डिस्कशन करूया। ए ची सेट ए असेल मित्रांनो, ठीक आहे। एक्सप्लेनेशन महत्त्वाचं आहे, तुम्हाला काय महत्त्वाचं आहे मित्रांनो, एक्सप्लेनेशन महत्त्वाचं आहे। तर 2017 पासून ते 2023 पर्यंत म्हणजे 6 वर्षाच्या चॅप्टर वाईज म्हणण्यापेक्षा आपण सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर काय करत आहोत, डिस्कशन करत आहोत। त्याच्यात आज जिओग्राफीचा क्वेश्चन आपण काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत। सो माझ्या बरोबर तयार राहा मित्रांनो, जिओग्राफीचे क्वेश्चन आपण काय करूया, डिस्कशन करूया। चला मित्रांनो, तर 2017 चा पेपर हा पहिला स्कॅन करत असताना हिस्ट्रीचा क्वेश्चन आला। तर तुम्ही असं विचार करू नका सर हिस्ट्रीचा क्वेश्चन का घेताय, तर हिस्ट्रीचा क्वेश्चन आला की 37 नंबरचा क्वेश्चन सर्वांना माहिती आहे की लखनौ मध्ये जेव्हा 1857 चा उठाव झाला होता तर लखनौच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं। या प्रश्नावर 100% इतिहासाचं आहे, नाव जिओग्राफी टाकलं। तुम्ही म्हणाल सर इतिहासाचा का घेताय, स्कॅन करताना त्या पेजवर इतिहासाचा प्रश्न आहे म्हणून तसा टाकतोय मी। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बेगम हजरत महल बरोबर आहे, कोण आहे, अवधच्या बेगम कोण आहेत, बेगम हजरत महल यांनी काय केलं होतं की उठावाचं नेतृत्व केलं होतं, बरोबर आहे। या बाईवरती पुन्हा पुन्हा प्रश्न काय केला जातो, विचारला जातो। अवध राज्य होतं, अवध राज्याची राजधानी काय होती, लखनौ होती, बरोबर आहे। दुसरा प्रश्न बघा त्याच्याशी रिलेटेड आहे, 1949 ला कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, बरोबर आहे। तर मुंबई, पुणे, अमरावती आणि कोल्हापूर। तर मग पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती। त्याच्यानंतर बघा की 1908 च्या कायद्यानुसार, तिसरा प्रश्न दिला, 1908 च्या कायद्यानुसार गंडक येथे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचं बंधन कडक कायद्याने, गंडक झालं कडक, ओके। तर कडक कायद्यानुसार कोणत्या वृत्तपत्राचं प्रकाशन काय करण्यात आलं होतं, बंद करण्यात आलेलं होतं। 1908 चा प्रेस ऍक्ट आला होता त्यानुसार। तर 1900 प्रेस ऍक्टचा जर विचार केला तर दर्पण उत्तर येऊ शकत नाही मित्रांनो, दर्पण त्याच्या आधीच खूप सुरू झालं होतं आणि बंद सुद्धा झालेलं होतं। सो दर्पण 1908 मध्ये येणार नाही बस। ज्यांनी दर्पण महाराष्ट्रातलं पहिलं मराठी वर्तमानपत्र आहे, दोघं भाषेमध्ये यायचं। सो 1908 चा काही संबंध येणार नाही, म्हणजे बी ऑप्शन चुकलेला आहे। म्हणजे जिथे जिथे बी आहे तिथे ऑप्शन तुमचं काय असलं पाहिजे, कट गेलेलं पाहिजे। म्हणजे जिथे बी आहे तो हा एक पर्याय तुमचा गेलेला आहे। युगांतर, संध्या आणि वंदे मातरम हे तिघ वर्तमानपत्रांवर हा क्वेश्चन आलेला होता। हिस्ट्रीच्या क्वेश्चन मध्ये आपण परत कव्हर करणार आहोत, ठीक आहे मित्रांनो। पुढचा क्वेश्चन काय म्हटलाय, ब्रिटिश साम्राज्याने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्यकारभार काढून घेतला होता। सोपा क्वेश्चन होता मित्रांनो, सोपा क्वेश्चन होता, कारण की 1858 चा कायदा माहित असेल तुम्हाला। आणि या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी बंद झाली आणि भारताचं जे सरकार होतं, या भारताची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली, बरोबर आहे। गव्हर्नर जनरलचं नाव व्हाईसराय सुद्धा करण्यात आलं होतं। इतिहासामध्ये आपण डिटेल करूया। चला मित्रांनो, आता जिओग्राफीचे क्वेश्चन डिस्कस करायचे, अतिशय रोमॅन्टिक पद्धतीने आपण कव्हर करूया। तुम्हाला एक्स्ट्रा जी माहिती सांगून दिली ती लिहून ठेवायची, कुठल्याही पुस्तकामध्ये सापडणार नाही। एक्झामच्या पॉइंट ऑफ आपण सांगतोय ते गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो। शिखराची उंची विचारलेली, काय विचारले मित्रांनो, रायरेश्वर शिखराची काय विचारलेली आपल्याला, उंची विचारलेली आहे तुम्हाला। तर मग रायरेश्वर शिखराची उंची जर तुम्ही विचार करणार तर 1373 मीटर आहे। किती मित्रांनो, 1373 मीटर आहे। आणि रायरेश्वर शिखरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची काय घेतली ती शपथ घेतलेली होती। कोणत्या जिल्ह्यात आहे मला कमेंट करून सांगणार आहात मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात आहे रायरेश्वर मला काय करणार आहात, कमेंट करून सांगणार आहात। याच शिखरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी काय घेतली होती, स्वराज्याची काय घेतली होती, आपल्या मावळ्यांचं काय घेतली होती, शपथ घेतलेली होती। चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन कडे जाऊया आपण, पुढचा क्वेश्चन कडे जाऊया। बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, पुढचा क्वेश्चन काय म्हटलंय, अरुणाचल प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्या स्थानिक वेळेतील फरक किती। बघा तुम्हाला माहित असेल भारताचा नकाशा जर तुम्ही काढाल, भारताचा नकाशा काढाल तर ही आपली भारत माता ऍव्हरेजली असा आहे। तर इकडच्या टाइम मध्ये आणि इकडच्या टाइम मध्ये फरक पडतोय, बरोबर आहे। भारतातनं 29 रेखा उरत जातात, भारताच्या भूगोलामध्ये करणार होतो आपण। किती रेखा उरत जातात मित्रांनो भारतातनं, 29 रेखा उरत जातात। मी पुढे डिटेल सांगेल भारताचा, अक्षय वृत्त रेखा उरत शिकवेल तेव्हा। 29 रेखा उरत जातात आणि एक रेखा उरत पार करण्यासाठी सूर्याला किंवा पृथ्वीला किती मिनिटं लागतात, 4 मिनिटं लागतात। मग 29 × 4 जर केलं तर 116 मिनिट लागतात मित्रांनो। हे परफेक्ट आन्सर आहे, पण ऍव्हरेजली आन्सर काय मित्रांनो, 116 मिनिटं म्हणजे किती तास लागणार आहेत, 2 तास लागणार आहेत। काय लागणार आहेत मित्रांनो, 2 तास लागणार आहेत। म्हणजे भारताचा पूर्वेकडचा एरिया आणि पश्चिमेकडचा एरियामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो, 2 तासाचा फरक आहे। हा प्रश्न दोनदा आलाय मित्रांनो, कंबाईनला पण आलाय, राज्यसेवेला सुद्धा आलेला आहे, ठीक आहे मित्रांनो। सो 2 तासाचा फरक आहे मित्रांनो, ऍक्च्युअली 116 मिनिटाचा काय फरक आहे, पण ऍव्हरेजली आन्सर पकडलं तर 2 तासाचा काय येतो, फरक असतो। म्हणून पूर्वेकडचे राज्य वेगळ्या प्रमाण वेळाची काय करताय, मागणी करताय। पूर्वेकडच्या राज्यांमध्ये बऱ्याच दिवसापासून वेगळ्या प्रमाण वेळेची मागणी त्यांच्याकडे चालू आहे। काय चालू आहे मित्रांनो, वेगळ्या प्रमाण वेळेची मागणी काय आहे, चालू आहे, ठीक आहे मित्रांनो।
वेगळ्या प्रमाण वेळेची काय चालू आहे, मागणी चालू आहे. तर ती मागणी जसं की तुम्ही पाहिलं असेल इतिहास प्राचीन काळामध्ये सुद्धा म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धाच पूर्वेकडच्या देशासाठी राज्यांसाठी वेगळं प्रमाण वेळ होती, वेगळी स्थानिक वेळ होती, वेगळी काय होती, स्थानिक वेळ होती. त्याला चायबाग टाइम झोन म्हणायचे. काय म्हणायचे मित्रांनो, चायबाग टाइम झोन. काय म्हणायचे, चायबाग, चायबाग, चायबाग टाइम झोन. काय म्हणायचे मित्रांनो, चायबाग टाइम झोन होता. तशी पूर्ण मागणी पुन्हा एकदा करत आहेत, आपल्याला त्याच्याशी घ्यायचं नाहीये. चालायचं मित्रांनो पुढे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया, रोमॅन्टिक पद्धतीने घेऊया. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंब आहे आणि भारताच्या टिंब टक्के महाराष्ट्राने काय केलेलं आहे, व्यापलेलं आहे. आता तुम्ही महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बघाल तर 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. बरोबर आहे. सो 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं काय क्षेत्रफळ आहे. आणि भारताचे एकूण क्षेत्रफळ की महाराष्ट्राने किती व्यापलेलं आहे, मग 9.36. याचा पर्याय क्रमांक काय येणार आहे, 1 येणार आहे. आता क्षेत्रफळाच्या बाबतीत पण तुम्हाला पहिले 5 राज्य माहित असणं गरजेचं आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा पहिली 5 राज्य माहित असणं गरजेचं आहे. काय मित्रांनो, पहिली 5 राज्य. मग क्षेत्रफळाच्या बाबतीत जर विचार केला, क्षेत्रफळाच्या बाबतीत जर विचार केला तर पहिली 5 राज्य. सर्वात जास्त क्षेत्रफळ पहिलं कोणाचं आहे, राजस्थानचं आहे. कोणाचं आहे मित्रांनो, राजस्थानचं आहे. दुसरं कोणाचं आहे, यूपीचं आहे. महाराष्ट्र 3 नंबरला आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण कितव्या नंबरला आहोत, 3 नंबरला आहोत. कन्फ्युजन दूर करायचे. 3 नंबरला कोण आहे, महाराष्ट्र. क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण 3 नंबरला आहोत. 4 नंबरला तुम्ही बघाल, 4 नंबरला जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सापडेल मित्रांनो पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल सापडेल. 4 नंबरला काय सापडेल मित्रांनो, वेस्ट बेंगॉल सापडेल. सॉरी, 4 नंबरला तुम्हाला गुजरात सापडेल मित्रांनो, माय मिस्टेक. 4 नंबरला काय सापडेल तुम्हाला, गुजरात सापडेल, मोठं राज्य. आणि 5 नंबरला याच्या आधी जम्मू काश्मीर होतं, मात्र जम्मू काश्मीरचे 2 तुकडे झाले म्हणून आता IMP आहे. आता जे 5व्या नंबरचं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून ते आहे तामिळनाडू. सो क्रम कधी जाऊ शकतो, 5 राज्यांचा उतरता क्रम. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 5 राज्यांचा उतरता क्रम विचारला जाऊ शकतो. सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान, 2 नंबर आहे यूपी, 3 नंबर आहे महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू. क्लिअर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, समजते मला काय म्हणायचंय. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण मित्रांनो, आता हे रफ करतो मी, हे रफ करतो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, लगेच लिहून टाकायचं आहे. आता जर मी तुम्हाला लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सांगितलं, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सांगितलं तर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे, सर्वांना माहिती आहे यूपी. महाराष्ट्र कितव्या नंबरला आहे, 2 नंबरला आहे. बरोबर आहे. यूपी नंतर महाराष्ट्र आहे, 3 नंबरला आहे. बिहार मित्रांनो 3 नंबरला काय आहे, बिहार. 4 नंबरला आहे, 4 नंबरला आहे वेस्ट बेंगॉल. 4 नंबरला काय मित्रांनो, वेस्ट बेंगॉल. आणि 5 नंबरला आहे अगेन्स्ट गुजरात. 5 नंबरला काय मित्रांनो, गुजरात. लोकसंख्येच्या बाबतीत ही 5 राज्य महत्वाची आहेत. ठीक आहे मित्रांनो, चालायचं पुढे, चालायचं पुढे. कोणता क्वेश्चन का विचारला जाऊ शकतो आणि कसा विचारला जाऊ शकतो या संदर्भात पण आपण काय करत आहोत, चर्चा करत आहोत. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. दक्षिण बिहारमधील टिंब येथे, क्वेश्चन बघा, दक्षिण बिहारमधील टिंब येथे कागद, पुठ्ठे, प्लाऊड इत्यादी उद्योगांचं प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेलं आहे. रांची दक्षिण बिहारमध्ये नाहीये, रांची आता झारखंडमध्ये आहे. रूरकेला, असनसोल. तर कोणत्या मित्रांनो, दालमिया नगर. उत्तर काय आहे तुमचं, तर सिमेंट कारखाने आहेत, कागद कारखाने आहेत, प्लाऊडच्या कारखान्याचा प्रमुख उद्योग कोणता आहे, दालमिया नगर आहे. कोणता दालमिया तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे, दालमिया नगर आहे. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया. हा एक क्वेश्चन रोमॅन्टिक आहे मित्रांनो आणि हा क्वेश्चन एक्झामच्या पॉइंट ऑफ का महत्वाचा आहे मी सांगेल. ठीक आहे, का महत्वाचं आहे मी सांगतो. चालायचं मित्रांनो. आता बघा, चिल्का सरोवर जे आहे ते कोणत्या नदीच्या, 2 नदींच्या मध्ये आहे. चिल्का सरोवर कोणत्या 2 नदींच्या मध्ये आहे. जर तुम्ही याचं उत्तर बघायला गेलं तर गोदावरी आणि महानदी सापडेल मित्रांनो. काय सापडेल मित्रांनो, गोदावरी आणि काय, महानदी सापडेल. बरोबर आहे. वरती महानदी, खाली गोदावरी. दोघांच्या मध्ये काय सापडेल, आंध्र प्रदेशमध्ये चिल्का सरोवर सापडेल. आंध्र प्रदेशमध्ये काय सापडेल मित्रांनो, चिल्का सरोवर सापडेल. ठीक आहे. आणि या चिल्का सरोवर बघा, जसं की मी तुम्हाला मॅप दाखवून देतो, मॅपवरती दाखवून देतो. बघा, हा मॅप आहे भारताचा आणि या जागेवर तुम्हाला चिल्का सरोवर सापडेल. या जागेवर तुम्हाला काय सापडेल मित्रांनो, चिल्का सरोवर सापडेल. आणि या वरून तुम्हाला जाते ते महानदी आणि खालून जाते गोदावरी. खालून काय जाते, इकडे महानदी इकडून आणि गोदावरी खालून. दोघांच्या मध्ये काय सापडतं, चिल्का सरोवर. आणि चिल्का सरोवरच्या पलीकडेच इथं आहे मित्रांनो, मोठं लिहितो अक्षर काढण्यासाठी एक बारीक टिंब येतो नकाशामध्ये, श्रीहरिकोटा. कोणतं गाव आहे मित्रांनो, श्रीहरिकोटा हे नाव आहे, महत्वाचं आहे. श्रीहरिकोटा हे आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे चिल्का सरोवरच्या पुढे कोणतं बेट आहे, श्रीहरिकोटा. आणि श्रीहरिकोटा कशासाठी महत्वपूर्ण आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला माहित असेल की आपला इस्रो माहिती आहे, तुम्हाला नाव ऐकलं असेल तुम्ही, इस्रो नाव ऐकलं असेल तुम्ही मित्रांनो. आपलं इस्रो माहिती आहे तुम्हाला, इस्रो माहिती आहे काय आहे इस्रो मध्ये, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. इस्रो माहिती असेल तुम्हाला, इस्रो 2 गोष्टी बनवतं. इस्रो काय बनवतं, इस्रोचं हेड ऑफिस का कुठे आहे, इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 2 गोष्टी बनवतं. एक बनवतं सॅटेलाइट, एक उपग्रह. आणि एक काय बनवतं, एक उपग्रह आणि एक काय बनवतं, अग्निबाण, मिसाईल बनवतं. काय बनवतं मित्रांनो, मिसाईल बनवतं आणि अग्निबाण बनवतं. मिसाईल कुठून लॉन्च केल्या जातात, थुंबा. मिसाईल कुठून लॉन्च केल्या जातात,
थुंबा केरळमध्ये. उपग्रह ज्याचा सॅटेलाइट 2 जागेवर लॉन्च केले जातात. उपग्रह किती जागेवर लॉन्च केले जातात? 2. एक आहे श्रीहरिकोट्टा, जुनं ठिकाण कोणतं आहे? श्रीहरिकोट्टा, बरोबर आहे, आंध्र प्रदेशमध्ये. त्याच्याच पलीकडे काय आहे? चिल्का सरोवर आहे, बरोबर आहे. आणि दुसरा आहे श्रीहरिकोट्टा, ठीक आहे. श्रीहरिकोट्टा आणि एक आहे हविलर द्वीप. एक कोणता आहे? हविलर द्वीप. हविलर द्वीप आंध्र प्रदेशमध्ये, उडीसामध्ये. हविलर द्वीप कुठे आहे? उडीसामध्ये. लक्षात ठेवायचं. या जागेवरनं पण मोठ्या प्रमाणात आता सध्या हे नवीन बेट आहे, नवीन इस्रोचं लॉन्चिंग सेंटर आहे हविलर द्वीप. आणि हविलर द्वीपचं नवीन नाव पण IMP आहे. हविलर द्वीपचं नवीन नाव पण IMP आहे, APJ अब्दुल कलाम बेट. APJ अब्दुल कलाम बेट. हविलर द्वीपचं नवीन नाव काय आहे? APJ अब्दुल कलाम बेट. हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायचं. इस्रो सॅटेलाइट लॉन्चिंग 2 जागेवर करतं, मिसाईल लॉन्चिंग थुंबा इथून करतं. क्लिअर आहे. आणि हे श्रीहरिकोट्टाच्याच मागं काय आहे? श्रीहरिकोट्टाच्याच मागं काय आहे? कोणतं बेट आहे? कोणतं बेट आहे? मग आता आपण डिस्कस केलेलं आहोत. कोणतं? चिल्का सरोवर आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. चिल्का कोणतं सरोवर आहे मित्रांनो? खाऱ्या पाण्याचं. समुद्राच्या काठावर असणारे सर्व सरोवर खाऱ्या पाण्याचे आहेत. समुद्राच्या काठावर असणारी सर्व सरोवर कशी आहेत? खाऱ्या पाण्याचे आहेत, गोड्या पाण्याचं सरोवर नाही. मग इकडे तुम्ही इकडची किनारपट्टी बघाल, भारताची पश्चिम किनारपट्टी बघाल, पूर्व किनारपट्टी बघाल, दोघं मध्ये पण खाऱ्या पाण्याचे 2 सरोवर आहेत मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आहे, बरोबर आहे, लोणार, खाऱ्या पाण्याचे मध्ये लोणार, महाराष्ट्राच्या मध्ये लोणार, आणि राजस्थानमध्ये सांबर. राजस्थानमध्ये कोणतं? सांबर. ही 2 मध्ये असून सुद्धा खाऱ्या पाण्याचे. त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्राच्या भारताच्या मध्ये आहेत, तरी दोघं कसे आहेत? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत. लोणार सरोवर, सांबर सरोवर, लोणार सरोवर, सांबर सरोवर. क्लिअर आहे? क्लिअर आहे. आणि सर्व समुद्राच्या काठावर असणारी सरोवर पण कशी आहेत? खाऱ्या पाण्याचे आहेत. आणि भारतामध्ये बाकीची उरलेली सरोवर सर्व गोड पाण्याचे आहेत. समजते मला काय म्हणायचंय? जे बोलतोय ते 2दा-3दा रिपीट करणार मित्रांनो. याचे पेड कोर्सेस पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा आता तुम्हाला मी आधी सांगितलंय की जोड्या लावायच्या आहेत जलाशयांच्या, धरणांच्या. काय लावायच्या आहेत मित्रांनो? जोड्या लावायच्या आहेत, बरोबर आहे. धरणांच्या जोड्या लावायच्या आहेत. जर तुम्हाला विचारलं तर ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग दिलेले आहेत. एका बाजूला धामापूर, भातसा, फणसवाडी, कालते दिलेत. मग तुम्हाला माहित असेल ठाणे जिल्ह्यामध्ये भातसा आहे मित्रांनो, बरोबर आहे. शहापूर तालुक्यामध्ये भातसा, बरोबर आहे. कोणतं धरण आहे? भातसा जलाशय आहे. जलविद्युत प्रकल्प पण आहे ठाणे जिल्ह्यामध्ये भातसा. मग A=2 पाहिजे. सो A=2 कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय बरोबर आहे? 4 बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर भीमा आणि शिवपुरी रायगडमध्ये जर तुम्ही बघाल, सिंधुदुर्ग मध्ये तुम्ही बघाल तर फणसवाडी आहे. सिंधुदुर्ग मध्ये काय आहे? फणसवाडी आहे, बरोबर आहे. म्हणजे D= काय पाहिजे? 3 ऑप्शन असलं पाहिजे. सॉरी, फणसवाडी सिंधुदुर्गमध्ये नाही, रत्नागिरीमध्ये. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये. B=3 पाहिजे. B=3 मग कुठे आहे मित्रांनो? B=3 म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा हा चुकलेला आहे. पर्याय क्रमांक काय बरोबर आहे? 1 बरोबर आहे. सर्व जलाशयांची यादी मी ऑलरेडी लिहून दिलेली आहे, तिथून तुम्ही कव्हर करू शकता. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा खालीलपैकी कोणतं जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे? बरोबर आहे. कोणतं जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे? ठीक आहे. वैतरणा नदी तर रायगड जिल्ह्यामध्ये तर वाहतच नाही, तर वैतरणाचा काही संबंधच नाही. नाशिक आणि पालघरमध्ये वाहते, बरोबर आहे. तर ती वैतरणाचा काही संबंध नाही. तर भीरा म्हणजे ए चुकणार आहे 100%. ए चुकणार आहे म्हणजे हा ए गेला, हा पर्याय गेला, बरोबर आहे. BC किंवा CD असे 2 पर्याय आहेत. तर भीरा आणि कोणता आहे? भिवपुरी अशी 2 जलविद्युत प्रकल्प कुठे आहेत मित्रांनो? रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. खोपोली जवळ. ठीक आहे. भिवपुरी कुठे आहे? खोपोली जवळ. चालायचं पुढे. काही डाऊट शंका असेल तर मला तुम्ही कमेंट करा मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा. पंचगंगा आणि कृष्णा नद्याच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मला कमेंट करून सांगणार आहात. नरसोबाची वाडी, बरोबर आहे. अतिशय बरोबर आहे. कृष्णा आणि भीमा नदीची खोरी शंभू महादेव डोंगर रांगाने वेगळी केलेली आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, बऱ्याचदा रिपीट केलेली आहे. ती ट्रिक्स तुम्ही अप्लाय करू शकतात. विनसाचा गोबी मकरू सर्व पर्वतात. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी कोणती ट्रिक सांगितली होती? बऱ्याचदा प्रश्न येतो विन-7 गोबी मकरू. कोणती आहे? विन-7 गोबी मकरू. गोबी मकरू. माझ्या चेहऱ्याच्या मागे दिसत नसेल पण तरी लक्षात ठेवायचंय. विन-7 गोबी मकरू. इकडे लिहितो. काय लिहितो? ट्रिक्स काय लिहितो मित्रांनो मी? विन-7 गोबी मकरू. हे महाराष्ट्रातील सर्व नदी आणि सर्व पर्वतांचा क्रम आहे, वरून खाली, उत्तरेकडून खाली. वरची नदी कोणती? विंध्य पर्वत. वरचा पर्वत कोणता? विंध्य. त्याच्या खालची नदी कोणती? नर्मदा. कोणती नदी आहे मित्रांनो? नर्मदा. त्याच्यानंतर सातपुडा. त्याच्यानंतर तापी. कोणती नदी आहे? तापी. त्याच्यानंतर सातमाळ. कोणत्या पर्वतरांग आहे? सातमाळ. त्याच्यानंतर गोदावरी. त्याच्या खाली कोणती नदी आहे? गोदावरी. त्याच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्या खालची नदी भीमा.
त्याच्या खाली महादेव डोंगर रांग. कोणती डोंगर रांग मित्रांनो? महादेव डोंगर रांग. आणि शेवटची नदी कोणती आहे? कृष्णा. सो ही ट्रिक्स फॉलो करायची, तुम्हाला सर्व डोंगर रांगा आणि सर्व नद्या काय होतील? कळतील. मग आता इथं प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? प्रश्न काय विचारलाय? भीमा आणि कृष्णा नदींची खोली महादेव डोंगर रांगामुळे होतात. बघा भीमा इथं आहे, कृष्णा इथं आहे, दोघांना महादेव डोंगर रांगामुळे वेगळी होतात. सो हा पण तुमचं उत्तर बरोबर आहे. ही एक ट्रिक्स मध्ये तुम्हाला दरवर्षी एकतरी प्रश्न येतो म्हणजे येतो. ह्या ट्रिक्स मधनं दरवर्षी एकतरी प्रश्न येतो म्हणजे येतो. सो एकदम प्रॉपर वेने कव्हर करायची ही ट्रिक्स. म्हणजे हे बी पर्याय सुद्धा तुमचा बरोबर आहे. बी पर्याय सुद्धा तुमचा काय आहे मित्रांनो? बरोबर आहे. सो बी पर्याय बरोबर आहे, ए पर्याय बरोबर आहे. वर्धा आणि वैनगंगाच्या एकत्रित प्रवाहाला प्राणिता म्हणतात. अतिशय बरोबर आहे मित्रांनो. मी एक ट्रिक सांगितली होती, वर्धाची वैनपैनगंगा वरती लिहितो मित्रांनो. काय लिहितो? वर्धाची वैनपैनगंगा, वैनपैनगंगा, वर्धाची वैनपैनगंगा इज इक्वल टू प्राणिता, इज इक्वल टू प्राणिता, इज इक्वल टू गोदावरी. पाठच करून टाकायचं. वर्धाची वैनपैनगंगा इज इक्वल टू प्राणिता इज इक्वल टू गोदावरी. काय लक्षात ठेवायचं? वर्धाची वैनपैनगंगा इज इक्वल टू प्राणिता इज इक्वल टू गोदावरी. म्हणजे वर्धा नदी, वैनगंगा नदी आणि पैनगंगा नदी तिघांच्या एकत्रित संगमाला काय म्हणतात? प्राणिता म्हणतात. तिघांच्या एकत्रित संगमाला काय म्हणतात मित्रांनो? प्राणिता म्हणतात. आणि प्राणिता ही गोदावरीची उपनदी आहे, सिरोंच्या येथे मिळते. गडचिरोली कुठे मिळते मित्रांनो? सिरोंच्या येथे गोदावरीला मिळते. सो वर्धाची वैनपैनगंगा इज इक्वल टू प्राणिता इज इक्वल टू गोदावरी. वर्धा नदी आणि वैनगंगा एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? प्राणिता म्हणतात. सो हा पण पर्याय तुमचा काय? बरोबर आहे. सो इथे ऑप्शन नंबर 4 पाहिजे, ए, बी आणि सी बरोबर. या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत मित्रांनो. अशा अफलातून ट्रिक्स केल्या आहेत मी, जवळजवळ 4 ते 5 हजार ट्रिक्स केल्या आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर या जे काही जीएसचे सब्जेक्ट आहेत त्या सर्वांच्या जवळजवळ 5000 ट्रिक्स केल्या आहेत. याचे पेड कोर्सेस मध्ये खूप काही उपलब्ध आहे मित्रांनो. जॉईन करू शकतात. पुस्तकांमध्ये जे नाही समजणार ते तुम्हाला इथं व्हिडिओच्या माध्यमातून समजेल मित्रांनो. समजते मी काय करतोय, कोणत्या लेवलने सांगतोय. सो इथं तिघही प्रश्न बरोबर आहेत. 2 ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या ट्रिक्स फॉलो करा, तुमचा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे मित्रांनो. आता मध्य आणि दक्षिण सह्याद्रीना टिंबटिंबा खिंड वेगळी करते. आता तुम्हाला माहित असेल मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री या दोघांना वेगळं करण्याचं काम जे आहे ते पालघाट करतो. कोणता घाट करतो मित्रांनो? पालघाट आहे केरळमध्ये. कुठे आहे मित्रांनो? केरळ आणि तामिळनाडू मध्ये पालघाट आहे आणि तो पालघाट करतो. पालघाट, पालची सामुद्रध्वनी आणि पालची गाठ पण एक गाठ नॉड पण आहे. 3 शब्द आहेत. एक हिमालयामध्ये, एक भारत श्रीलंकेच्या मध्ये पालची मिळतं जुळतं सामुद्रध्वनी आहे आणि हा पालघाट आहे मित्रांनो. हा काय आहे? पालघाट आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? पालघाट आहे. चालायचं पुढे. ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. जोड्या लावायच्या आहेत स्थलांतरित शेतीच्या. मी एक यादी लगेच हे लेक्चर संपल्या आपल्या टेलिग्रामला पण टाकून देईल आणि आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्समध्ये पण स्थलांतरित शेतीची नावं, भारतामध्ये काय नाव आहेत, कोणत्या राज्यामध्ये आणि जगामध्ये कोणत्या देशामध्ये काय नाव आहे स्थलांतरित शेतीचं, पुन्हा एकदा काय करायचंय? वाचून जायचं आहे मित्रांनो. काय करायचंय? वाचून जायचं. स्थलांतरित शेती तुमचा पाठ असला पाहिजे. पुन्हा पुन्हा स्थलांतरित शेतीवर प्रश्न येतो. आता इथे जगाच्या स्थलांतरित शेती दिलेत, नावं दिलेत मित्रांनो. ठीक आहे. तर इथं जी चेना आहे मित्रांनो, चेनाची स्थलांतरित शेती आहे ती श्रीलंकेमध्ये केली जाते. श्रीलंकेमध्ये जी काही स्थलांतरित शेती केली जाते तिला काय म्हणतात? चेना म्हणतात. सो सी इज इक्वल टू 4 ऑप्शन पाहिजे. सी इज इक्वल टू 4 म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा काय पाहिजे? ए पर्याय पाहिजे. बाकीचे तुम्ही आराम के साथ लावू शकता. पूर्ण यादी पाठ असली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. इतरांपेक्षा थोडासा वेगळा अभ्यास केला तर सिलेक्शन होतं, कारण की जीव घेणं कॉम्पिटिशन आहे. काय मित्रांनो? जीव घेणी कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. बट डोंट वरी, माझ्या बरोबर अभ्यास करा. डेफिनेटली त्याचं तुम्हाला मदत होणार म्हणजे होणार. ठीक आहे मित्रांनो. आता बघा काय क्वेश्चन आहे मित्रांनो. काय क्वेश्चन होणार? भारताच्या पहिल्या सूतगिरणी हा मध्ये झालेला क्वेश्चन आहे. तर 1854 मध्ये कोणी स्थापन केली? दादाजी नानाभाई दावर. तुम्ही माहित असेल 5वी-6वीच्या पुस्तकात हा शब्द आहे. सूतगिरणी कोणी चालू केली होती? दावर यांनी चालू केलेली होती. कोणी चालू केली होती? दावर यांनी चालू केली होती. आता बघा पुढचा क्वेश्चन जॉग्राफीशी रिलेटेड आहे. आज आपले जॉग्राफीचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं आपलं टार्गेट आहे. काय म्हटलंय? दख्खनच्या पठाराच्या उत्तर पूर्व विभाग. उत्तर पूर्व म्हणजे हा भाग, महाराष्ट्राचा हा भागात टिंबटिंब प्रकारचे लोक राहतात. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते लोक राहतात हे तुमचं लक्षात राहणं काय मित्रांनो. ठीक आहे. इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. तर म्हणजे हा जो प्रदेश आहे तो गडचिरोली म्हणण्यापेक्षा गोंदिया. कोणता जिल्हा दाखवलाय त्यांना? उत्तर पूर्व सीमा म्हणजे काय? गोंदिया. काय मित्रांनो? गोंदिया. तर मग गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणकोणते लोक राहतात? गोंदिया जिल्ह्यामध्ये मोस्टली जे लोक राहतात ते राहतात मित्रांनो भिल्ल आणि गोंड. भिल्ल आणि काय? गोंड. भिल्ल आणि गोंड. क्लिअर आहे मित्रांनो? भिल्ल आणि गोंड. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आदिवासी जमात राहते हे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. ठाणा आणि पालघर मध्ये वारली आणि काटकर आहेत मित्रांनो. ठाकर आहेत. काय? ठाकर. वारली आणि ठाकर कुठे आहेत मित्रांनो? ठाण्यामध्ये. ठाणा आणि पालघर इथं लक्षात ठेवायचं. ठाणे आणि पालघर मध्ये कोणती आदिवासी जमात राहते? वारली पेंटिंग तुम्ही ऐकलं असेल, बरोबर आहे.
हळबा आणि कातकरी जे आहेत अमरावतीमध्ये सापडतात. हळबा आणि कातकरी कुठे सापडतात मित्रांनो? अमरावतीमध्ये. कोकणी आणि मावच्या नंदुरबारमध्ये. परत एकदा इथे लिहून देतो. कोकणी आणि मावच्या गावीत नंदुरबारमध्ये. ठीक आहे, कुठे सापडतात हे? नंदुरबारमध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात सापडते मोठ्या प्रमाणात? लक्षात ठेवायचं आहे. कोकणी मावच्या गावीत नंदुरबारमध्ये. भिल्ल जी सापडते ती नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सापडते. भिल्ल कुठे सापडते मित्रांनो? इथं लिहितो. भिल्ल कुठे सापडते? नाशिकमध्ये. भिल्ल कुठे सापडते मित्रांनो? नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सापडते किंवा खानदेशात सापडते. भिल्ल कुठे सापडते? नाशिक धुळाच्या आसपासचा प्रदेश. भिल्ल मोठ्या प्रमाणात काय होते? सापडते. क्लिअर आहे? गोंड जी आहे मित्रांनो, गोंड इथं लिहितो. गोंड जी आहे मित्रांनो, गोंड. ठीक आहे, गोंड जी मोठ्या प्रमाणात सापडते, जी आदिवासी जमात आहे गोंड जी आहे ती आहे गोंदिया आणि गडचिरोली मित्रांनो. काय मित्रांनो? गोंदिया आणि काय? गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सापडते. ठीक आहे मित्रांनो. सो क्लिअर आहे समजलं मला काय म्हणायचंय? आणि ही जी गोरा खासो जयंती आहे ज्या त्या महाराष्ट्रामध्ये नाही सापडत, या भारताच्या पूर्व भागामध्ये आदिवासी जमात याच्या नावाने पर्वतरांगा सुद्धा आहेत. गोरा खासी जयंतिया. ठीक आहे, तर कोणत्या भागामध्ये कोणती आदिवासी जमात सापडते, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात सापडते? IMP आहे. सो एकदम व्यवस्थित काय करायचंय? लिहून काढायचं आहे. IMP आहे, व्यवस्थित लिहून काढायचंय. परत एकदा कोकणा मावच्या आणि गावीत कुठे मित्रांनो? नंदुरबारमध्ये. वारली आणि ठाकर ठाणे आणि पालघरमध्ये मित्रांनो. कातकरी आणि हळबा अमरावतीमध्ये. भिल्ल नाशिकमध्ये. गोंड जे आहेत गडचिरोली आणि गोंदियामध्ये. कोणत्या जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात सापडते? व्यवस्थित डायग्राम बनवून टाकायची. पुन्हा परीक्षेत विचारलं जातं. चालायचं मित्रांनो. आवडल्यास लाईक शेअर करा. तुमचं एक लाईक आणि शेअर माझा मला मोटिवेट करतं व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. हिमालयाच्या पूर्व प्रदेशात ज्वारी आणि बाजरी सारखे पिके अभावानेच आढळतात. म्हणजे आढळणारच नाही. हिमालयाच्या पूर्व भाग, हा हिमालय आहे, ही भारत माता आपली. हा हिमालय आणि हिमालयाचा इथं पूर्व, म्हणजे आजचा हिमालयाचा पूर्व भाग म्हणजे आपण त्याला तिब्बतचा पठार म्हणून. तिब्बतच्या पठारावर कशाला सापडेल? काय? तांदूळ आणि ज्वारी आणि बाजरी. कारण की ज्वारी आणि बाजरीला कमी पाऊस लागतो. ज्वारी आणि बाजरीला काय लागतो? कमी पाऊस लागतो. या प्रदेशात पर्जन्यमान काय असतं? अधिक असतं. सो त्याच्यामुळं ही पिकं येणार नाहीत. जास्त उठावाचा हा विभाग जास्त उठावाचा आहे. अधिक पर्जन्यमानाचा प्रदेश आहे. जगाचं छप्पर पण म्हणतात, तुम्हाला माहित असेल तिब्बतच्या पठाराला. ठीक आहे. सो ज्वारी आणि बाजरी येण्यासाठी पाण्याचं प्रमाण काय लागतं? कमी लागतं. इथं पाण्याचं प्रमाण पर्जन्य कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे मित्रांनो. चलो पुढचा क्वेश्चन घेऊया. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचं बरोबर वैशिष्ट्य सांगायचं आहे. सदाहरित एव्हरग्रीन. काही लोक असतात बघा, वयाच्या 40 नंतर पण तरुण दिसतात, त्यांना एव्हरग्रीन म्हणतात. अमिताभ बच्चन. तर एव्हरग्रीन असतात. सदाहरित नेहमीच ती जंगल कशी असतात? सदाहरित असतात. आणि बरोबर विधान ओळखायचे. आणि याच्यामध्ये तुम्ही वागाल ती घनदाट जंगल आहेत. अतिशय बरोबर आहे. वार्षिक पानगळ होते. पानगळ होतच नाही मित्रांनो. जर पानगळ झाली असती तर त्याला काय म्हटलं असतं? पानगळ वनस्पतींना काय म्हटलं असतं? निमसदाहरित म्हटलं असतं. किंवा पानगळ होत नाही. सदाहरित वनांची काय होत नाही मित्रांनो? पानगळ होत नाही. मग बरोबर ऑप्शन तर बी 100% चुकलेला आहे. म्हणजे हा पर्याय तुमचा गेलेला आहे. लाकूड टणक आणि कठीण असतात. अतिशय बरोबर आहे. एकाच प्रकारचे वृक्ष कमतरता आढळते. वेगळ्या प्रकारचे वृक्ष आढळतात. सो उत्तर तुमचं असलं पाहिजे AC आणि काय? डी हे उत्तर असलं पाहिजे. काय असलं पाहिजे मित्रांनो? AC आणि काय असलं पाहिजे? डी हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. समजतंय काय करतोय? कोणत्या पद्धतीने सोडवतोय? समजतंय मित्रांनो. चलो पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा, राजस्थानच्या पश्चिमेत जैसलमेर, बामनेर, जयपूर, बिकानेर या जिल्ह्यांमध्ये कोणते खनिज सापडतात? हा क्वेश्चन दिलेला आहे. आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहित असेल मीठ सुद्धा सापडतं. काय सापडतं? मीठ, जिप्सम आणि चुनखडक सापडतो. ठीक आहे. बघा, जसं तुम्ही प्राचीन काळामध्ये आज जिथं राजस्थान आहे तिथं पूर्वी लवंग सागर होता. काय होता मित्रांनो? लवंग सागर होता. ठीक आहे. आणि तुम्ही जर ते गोंडवाना, अंगारा ऐकलं असेल. ठीक आहे. 33 समुद्र ऐकलं असेल तर त्या आज जिथं राजस्थान आहे तिथं सुरुवातीला 33 समुद्र होता. तिथं काय होता मित्रांनो? 33 समुद्र होता. ठीक आहे. चला पुढे जाऊया. तर ही खडकं सापडतात. सो हे तुमच्या लक्षात राहिलं. हे तुमच्या काय आलं मित्रांनो? लक्षात आलेलं आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो.
ओके, पुढचा क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन पेपर संपली. आता पुढचा क्वेश्चन पेपर बघा मित्रांनो. आता 2018चा आपण फक्त जॉग्राफीचे क्वेश्चन डिस्कस करत आहोत. गट ब चा जॉग्राफीचा क्वेश्चन डिस्कस करत आहोत. ठीक आहे मित्रांनो. तो महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ विचारलंय. पुन्हा तुम्हाला आता पहिले पॉईंट मध्ये पण विचारलं होतं, आता एकूण विचारलं म्हणजे 3,07,713 चौरस किलोमीटर. तुम्हाला माहित असेल म्हणजे हे तुमचं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे. मुंबई कोकण रेल्वे, ठीक आहे, कोकण रेल्वे मुंबई ते कोचीन दरम्यानचं अंतर टिंबटिंबाने कमी केलेलं आहे. हा संदिग्ध प्रश्न आहे, गेलेला प्रश्न आहे. हा प्रश्न गेलेला आहे. ठीक आहे. मला कोकण रेल्वेचे जनक कोण आहेत कमेंट करून सांगणार आहात. हु इज द फादर ऑफ कोकण रेल्वे? कोकण रेल्वेचे जनक कोण आहेत मला तुम्ही काय करायचंय, सांगायचं आहे. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. तर गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. तेरणा दिलेला ऑप्शन, प्रवरा, मांजरा, भातसा. तर गोदावरी खोऱ्याचा भाग नसणारी, गोदावरी खोऱ्याचा भाग नसणारी जी नदी आहे मित्रांनो ती आहे भातसा. तुम्हाला मी आता सांगितलंय भातसा जी आहे ती ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भातसा जलविद्युत प्रकल्प बघितला आपण, बरोबर आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि तालुका मी आताच बोललो होतो, गेला, विसरून गेलो. ठीक आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये आणि कसारा पार करून आहे, कोकणात रिलेटेड आहे. सो त्याच्यामुळे गोदावरीचा नीचा काही संबंध नाही. सो कोणता भाग नाही मग? गोदावरीचा भाग नाही. गोदावरी खोऱ्यामध्ये भातसाचा भाग नाही. सो पर्याय समजताय तुम्हाला. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. टिंबटिंब हे गुजरात मधील प्रमुख बंदर आहे. हा, टिंबटिंब हे गुजरात मधील प्रमुख बंदर आहे. कोची बंदर गुजरात मध्ये नाही, हा पर्याय तुमचा जाऊ शकतो. सो कांडला बंदर कोणतं मित्रांनो? कांडला. कोणतं बंदर आहे? गुजरात मधील महत्वाचं बंदर कोणतं आहे? कांडला. आणि कांडला बंदराचं नवीन नाव काय? पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर. पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर. पंडित दीनदयाल उपाध्याय कोण होते माहितीये का? उपाध्याय बंदर कोण होतंय? बीजेपीचे फाउंडर आहेत, म्हणजे जनसंघाचे फाउंडर मेंबर आहेत. ठीक आहे. सो पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर. ठीक आहे. आणि हे कांडला बंदर गुजरातला मिळालं, बदल्यात महाराष्ट्राला मुंबई मिळालं होतं. मुंबई बंदर महाराष्ट्राला आलं आणि कांडला बंदर गुजरातला गेलं. ठीक आहे. जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या दोन राज्यांची निर्मिती झाली होती तेव्हा 1 मे 1960 ला. ठीक आहे. सो समजते मला काय म्हणायचं? प्रमुख बंदर आहे. चालायचं पुढे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. जागतिक वारसा शिल्पस्थळामध्ये टिंबटिंब या लेणीचं नाव कोरलं गेलेलं आहे. ठीक आहे. कार्ले, बेडसा, पितळखोरा, अजंठा. सो अजंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, याचं नाव जागतिक वारसा स्थळामध्ये आहे. पितळखोरा लेणीमध्ये शून्याचा शोध लागलाय मित्रांनो, ही पण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. शून्याचा शोध लागलेला आहे. ठीक आहे. कन्नड तालुक्यामध्ये. आणि भारतातली सर्वात प्राचीन लेणी आहे, ही लक्षात ठेवायचं. सर्वात काय? प्राचीन लेणी, भारतातील प्राचीन लेणी आहे ही. आणि एक ती खारवेलची. खारवेल माहितीये का? मी राजाचं नाव सांगून दिलं. खारवेल इतिहासामध्ये, प्राचीन इतिहासामध्ये कलिंग, कलिंगची खारवेल. ठीक आहे. तर ती एक लेणी आणि ही एक लेणी भारतातल्या प्राचीन लेणींमध्ये यांची काय केली जाते? गणना केली जाते. ठीक आहे. तर ही पितळखोरा लक्षात ठेवायची. प्राचीन लेणी, अजिंठा लेणी तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात जलसिंचन राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? तलाव सिंचन जास्त आहे. महाराष्ट्रात तलावांची संख्या कमी आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये तलावांची संख्या नाहीये. तलावांची संख्या आणि सिंचनाचा सगळ्यात जास्त संबंध जो आहे तो आंध्र प्रदेशमध्ये. कुठे आहे मित्रांनो? आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त तलाव सिंचन केलं जातं. मध्य प्रदेशमध्ये पण आहे मोठ्या प्रमाणात गोदावरी नर्मदेचं पाणी. पण पहिला टॉपचं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश. कोणतं राज्य मित्रांनो? आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन तुम्ही बघाल तर गोमती, पारधी, भिल्ल. मी आता सांगितलंय भिल्ल ही जी जमात आली प्रामुख्याने नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्हा म्हणजे खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात सापडते. सो इथं तुमचं उत्तर आलं पाहिजे खानदेश. काय उत्तर आलं पाहिजे मित्रांनो? खानदेश. आणि धुळा जिल्हा इथं दिलेला आहे. काय दिला आहे मित्रांनो तुम्हाला? धुळा जिल्हा दिलेला आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. 2011च्या जनगणनेनुसार 2048चा क्वेश्चन आहे. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती एससी शेड्यूल कास्ट ची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त एससी लोक कोणत्या जिल्ह्यात आहेत 2011च्या जनगणनेनुसार? तर सर्वात जास्त लोकसंख्या 11च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे मित्रांनो? पुणे जिल्ह्यामध्ये. आणि एसटीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? नंदुरबार की गडचिरोली? मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. हा एक क्वेश्चन सांगितला. आता शहरी एससी लोकसंख्या कुठे असेल मला कमेंट करून सांगणार आहात. शहरी भागामध्ये एससीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? आणि शहरी भागामध्ये एसटीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात जास्त असेल? ही पण 2 प्रश्न मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात मित्रांनो. पेडमध्ये तुम्हाला अशा अफलातून क्वेश्चन्स पाहण्यास मिळतील. ठीक आहे मित्रांनो. तर जॉईन करायचं असेल तर एकदम नॉर्मल फी मध्ये तुम्हाला हे सर्व उपलब्ध आहे. त्याच्यापेक्षा अफलातून ट्रिक्स गोष्टी तुम्हाला पेडमध्ये उपलब्ध आहेत. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊया. भारतातली पहिली पंचवार्षिक योजना मध्येच क्वेश्चन टाकून दिला होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे पंचवार्षिक योजनाचा जनक कोण आहे? रशिया. ग्रोस प्लॅन वरून सुरुवात झाली आहे. तो पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 आहे.
आपण इकॉनॉमिक्स मध्ये पंचवार्षिक योजना तुम्ही जेव्हा शिकाल किंवा आपण शिकू त्यावेळेस बघूया. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक तुम्हा सर्वांना माहिती, लहान पोरगा पण सोडवेल. सह्याद्री पर्वत, सह्याद्रीच्या पलीकडे सर्व कोकण आहे, पूर्वेकडे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, पश्चिमेकडे सर्वात जास्त पाऊस पडतो, पूर्वेकडे पाऊस पडत नाही. याच्यामध्ये मान्सून वारे कोणावर प्रभाव करत नाहीत? अरवलीवर मान्सून वारे काय करत नाही? प्रभाव करत नाही. हे लक्षात ठेवायचे. मान्सून वारे अरवलीवर प्रभाव टाकत नाही, कारण की मान्सून वाऱ्यांची दिशा आणि अरवलीची दिशा सेम आहे. भारतामध्ये इथं तुम्ही असा भारताचा नकाशा घेतला आणि अरवली असा आहे, आणि मान्सून वारे सुद्धा असेच वाहतात. सो मान्सून वारे अरवलीवर प्रभाव टाकत नाही. हा पण प्रश्न पुन्हा फिरून पारून येतो. चालायचं पुढे. अजून एक क्वेश्चन दिलाय बघा, अजून एक रोमॅन्टिक क्वेश्चन दिलाय, आपण तो डिस्कस करू. हा निलगिरी पर्वत आहे बघा, ही आपली भारत मातेचं शेवटचं टोक तुम्हाला सर्वांना दिसतंय. हे भारत मातेचं शेवटचं टोक. हा आहे पूर्व घाट, हा आहे पश्चिम घाट, हा आहे पूर्व घाट, हा आहे पश्चिम घाट, दोघं एकत्र येतात निलगिरी पर्वतावर. हा पण प्रश्न UPSC ला विचारलेला होता. ठीक आहे. आणि हत्तींचं वस्तीस्थान आहे, सर्वात जास्त हत्ती निलगिरी पर्वतात सापडतात. हत्ती निलगिरी पर्वतात काय होतात? सापडतात. तो पूर्व घाट पश्चिम घाट एकत्र कुठे येतात मित्रांनो? एकत्र कुठे येतात? निलगिरी पर्वतात येतात. पश्चिम घाट पूर्व घाट एकत्र कुठे येतात? निलगिरी पर्वतात येतात. मी तुम्हाला तिघं चौघ ऑप्शन वाईज सांगतोय, ऑप्शनचं एक्सप्लेनेशन पण करून सांगतो की काय करता येईल आपल्याला. ठीक आहे मित्रांनो. चलो नाव द नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी लहान पोराला पण माहित आहे, अप्सरा मुंबईमध्ये. पुढे मित्रांनो पहिली अणुभट्टी अप्सरा मुंबईमध्ये. ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो, जोड्या लावायच्या आहेत. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, तालुक्यांची नावं एकदा काय करायची आहेत? पाठ करायचीच आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा संग्रामपूर आहे मित्रांनो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय? संग्रामपूर आहे, बरोबर आहे. म्हणजे C = 4 ही दोन पर्याय दिलेली आहेत. ठीक आहे. आणि याचे उत्तर मला तुम्ही आता कमेंट करून सांगणार आहात. हा मी तुम्हाला तालुक्याचा क्वेश्चन तुमच्यावर सोडतो. ठीक आहे मित्रांनो. चला महाराष्ट्रात डोमोलाईटचे साठे टिंब जिल्ह्यात आहेत. मी ट्रिक्स पण सांगितली होती मित्रांनो. यवतमाळची रत्ना डोलत होती. मी काय लक्षात ठेवतो? यवतमाळची रत्ना डोलत होती. यवतमाळची रत्ना डोलत होती. लक्षात ठेवू शकतात. यवतमाळची रत्ना काय करत होती? डोलत होती म्हणजे काय? डोलोमाइट. आणि कुठं यवतमाळ आणि काय? रत्नागिरी. यवतमाळची रत्ना डोलत होती. सो लक्षात ठेवायच्यात. मी बऱ्याच खनिजांवर ट्रिक्स बनवल्या आहेत, तो पण व्हिडिओ बघा. काही त्याच्यातल्या युट्यूबला फ्री मध्ये आहेत, काही पेड मध्ये टाकले, तुम्ही परचेस करू शकता. किंवा काही डाऊट असेल, शंका असेल तर मला तुम्ही कॉल करा, आपण त्याच्यावर काम करूया मित्रांनो. ठीक आहे. सो यवतमाळची रत्ना डोलत होती, लक्षात आलं? यवतमाळची रत्ना डोलत होती. समजला प्रश्न? ओके चलो नाव द नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण मित्रांनो. टिंबटिंबा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा आहे. सर्वांना माहिती आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. आणि या जिल्ह्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण पण सर्वात जास्त आहे. ठीक आहे. त्याच्या मागचं कारण आहे स्त्री पुरुष प्रमाण जे आहे, स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. याच्या मागचं कारण काय मित्रांनो? स्थलांतर सर्वात जास्त. जो उठतो तो मुंबई. स्थलांतर मोठ्या प्रमाणात मुंबईला आहे. ठीक आहे मित्रांनो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणून महिलांचं प्रमाण पण जास्त आहे. आणि पर्यटन जिल्हा म्हणून काय करण्यात आलं आहे? घोषित करण्यात आलेला आहे. असंख्य समुद्र बीच वगैरे आहेत. ठीक आहे. जालना जिल्ह्याच्या सीमा, तुम्हाला जिल्ह्याचे तोंडपाठ असले पाहिजे. हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो. जालना जिल्ह्याची सीमा कोणकोणत्या जिल्ह्याला लागून आहेत? ठीक आहे मित्रांनो. हा एक प्रश्न तुम्हाला तुमच्यावरती सोडतो मी. ठीक आहे मित्रांनो. हा सायन्सचा क्वेश्चन आहे 56 नंबरचा. सो 18चा क्वेश्चन पेपर आपण डिस्कस केला कंबाईनचा. पुढच्या लेक्चरमध्ये 19-20 दोन करूया. 17-18 आज केली. पुढच्या लेक्चरमध्ये 19-20 21-22-23 पुढचे 2 ते 3 व्हिडिओ बघा मित्रांनो. याचे पेड कोर्सेस पण उपलब्ध आहेत. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, मटेरियल बघा, टेस्ट द्या. काही डाऊट काही शंका असेल अभ्यास करताना तर मला कॉल करायचा असेल तर कॉल करा. तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.